हॅलो, जय शिवराय सर. हा, जय शिवराय सर, बोला ना. तर आपल्याला बऱ्याच शेतकऱ्यांचे फोन येत आहे. नमो शेतकरीची अपडेट द्या आणि त्याचबरोबर पीक विम्याची सुद्धा अपडेट द्या, असे आपल्याला शेतकरी म्हणत आहे, की आपण बरेचसे दिवस झाले पीक विम्याची आणि नमो शेतकरीची अपडेट दिलेली नाही आपल्या चॅनलच्या माध्यमातून. हो सर. तर सर काय राहणार सर्वात प्रथम नमो शेतकरीची अपडेट म्हणजे नमो शेतकरीचे 2 हप्ते कधी येणार? म्हणजे आता शेतकऱ्यांच्या मध्ये संभ्रम निर्माण झालेला आहे, की नमो शेतकरीचे 2 हप्ते येणार. तर हं. म्हणजे 2 हप्ते येणार का 1 येणार? तर त्याच्याबाबत तुम्ही शेतकऱ्यांना एक सविस्तर व डिटेलमध्ये माहिती सांगावी सर. हां, तर नक्कीच राज्यातील शेतकरी बांधवांसाठी अत्यंत आनंदाची बातमी आहे. कारण की नमो शेतकरीच्या येणाऱ्या पुढच्या हप्त्याच्या वाटपासाठीच्या आता हालचाली सुरू झालेल्या आहेत आणि हालचाली सुरू होण्याचं कारण म्हणजे राज्यात सध्या जिल्हा परिषदेच्या आणि पंचायत समितीच्या निवडणुका आहेत हो, आणि या निवडणुकीपूर्वी शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमो शेतकरी चा हप्ता येणार आहे. आता 1 बरोबर. येणार का 2 येणार का कोणत्या तारखेला येणार याची डिटेलमध्ये माहिती घेण्याचा प्रयत्न करूया. हो, त्यामुळे आपण जर पाहायला गेलं तर सर नमो शेतकरीचा 8वा हप्त्याचा कालावधी संपलेला आहे. त्यामुळे शेतकरी प्रश्न विचारत होते, की "सर नमो शेतकरीचा 8वा हं, आणि नमो शेतकरीचा 9वा हे 2 हप्ते एकत्र आमच्या खात्यामध्ये येणार का?" हा शेतकऱ्यांचा साहजिकच प्रश्न आहे. बरोबर. पण याच्यामध्ये आपण जर पाहिलं तर 9व्या हप्त्याचा कालावधी सुरू झालेला आहे. नमो शेतकरीचे 8वा आणि 9वा हप्ता एकत्र येऊ शकतो. हो, तत्पूर्वी शेतकऱ्यांना काही कामे करावी लागणार आहेत. जवळपास मी प्रत्येक व्हिडिओमध्ये सांगतो आणि बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी कामे केलेली आहेत. पुन्हा एकदा बरोबर. मी वेळोवेळी सांगतो. सर्वप्रथम शेतकऱ्यांना के-वाय-सी करायची आहे. आता तसं तर बऱ्याच साऱ्या शेतकऱ्यांनी के-वाय-सी तर केलेलीच आहे. परंतु ज्यांची बाकी आहे त्यांना के-वाय-सी करावी लागणार आहे. आता शेतकऱ्यांनी जर के-वाय-सी केलेली नसेल, तर त्यांना हा हप्ता येणार नाही. त्यामुळे बरोबर. शेतकरी बांधवांनी ही माहिती लक्षात घ्यावी. हो, त्यानंतरचं फार्मर आयडी ज्या केंद्र सरकारने 7 योजना आणलेल्या त्या 7 योजनेपैकी ॲग्रीस्टॅक योजना एक महत्त्वाची आहे बरोबर. आणि ॲग्रीस्टॅक योजनेच्या माध्यमातून राज्य सरकारने शेतकऱ्यांना सांगितलेलं आहे, की फार्मर आयडी काढून घ्या. फार्मर आयडी म्हणजे काय जसं की आमचं आधार कार्ड, तुमचं आधार कार्ड किंवा आधार कार्डमुळे सगळी कामे होतात. त्यामुळे तसं शेतीचं आधार कार्ड म्हणजे फार्मर आयडी. हो, त्यामुळे ते सर फार्मर आयडी महत्त्वाचं आहे. त्यामुळे ज्या शेतकऱ्यांकडे फार्मर आयडी नाही त्यांनी लवकरात लवकर फार्मर आयडी काढून घ्या. फार्मर आयडी नसेल तर हं, तुम्हाला नमो शेतकरीचा हप्ता येणार नाही. हे मात्र हो. तितकंच कन्फर्म आहे सर. बरोबर सर. त्यानंतर दुसरा खूप मोठी अडचण म्हणजे लँड सीडिंग. लँड सीडिंग म्हणजे काय, की जमीन नावावर आहे किंवा नाही. हं. आता बरेच सारे शेतकरी बोगस होते. त्यामुळे त्यांना लँड सीडिंगच्या प्रॉब्लेममुळे त्यांना ही एक महत्त्वाचं बदल सरकारने केलेला आहे. त्यामुळे लँड सीडिंग तुमच्या नावावर जमीन असेल तरच लँड सीडिंग तुमचं येस दाखवेल. परंतु हो, काही शेतकऱ्यांच्या नावावर जमीन असून सुद्धा लँड सीडिंग नो दाखवत असल्यामुळे त्यांना नमो शेतकरी पीएम किसानचे हप्ते मिळत नाहीत. त्यामुळे बरोबर. त्यासाठी त्यांनी ती कामं दुरुस्त करायची. ती दुरुस्त हो, तुमच्या तहसीलमध्ये जाऊन तुमच्या तलाठ्यांकडे जाऊन तुम्ही हे कामे दुरुस्त करू शकता सर. बरोबर. त्यामुळे लँड सीडिंग असेल आणि आधार सीडिंग आता बघा की सरकारचं केंद्राचं किंवा राज्याचं असेल किंवा सरकारचं कुठलंही पेमेंट खात्यामध्ये यायचं असेल तर शेतकऱ्याच्या किंवा कुणाच्याही आधारला बँक खातं लिंक पाहिजे म्हणजे डीबीटी पाहिजे. कारण की डीबीटी का? की हे आधार संलग्न बँक खात्यामध्ये शासनाचं पेमेंट येतं. त्यामुळे हो, डीबीटी तुमचं जर नसेल तर तुम्ही ते डीबीटी करून घ्या. आधार लिंक करून घ्या. आधार लिंक खूप महत्त्वाचं आहे. त्यामुळे आता आपण जर पाहिलं गेलं तर नमोच्या येणाऱ्या पुढच्या हप्त्यासाठी अ, अखेर राज्य सरकारने पात्र यादी जाहीर केलेली आहे. बरोबर. आधीचे 92,00,000 शेतकरी पात्र होते. परंतु आता पुन्हा अंतिम पात्र यादी जाहीर केलेली आहे. ज्याच्यामध्ये 90,42,041 शेतकरी पात्र केलेले आहेत. हो, एवढ्या शेतकऱ्यांना नमो शेतकरीचा येणारा हप्ता येणार आहे. या शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये हे हप्ता येणार आहे. बरोबर. त्यानंतर आपण जर पाहिलं पात्रतेच्या अटी पण मी तुम्हाला सांगितलेलं की ज्यांना पीएम किसानचा मागचा हप्ता मिळालेला आहे त्यांनाच फक्त हा हप्ता मिळणार आहे. हे बी हो, शेतकऱ्यांना माहीत असावं. त्यानंतर प्रशासकीय तयारी आणि निधीची तयारी सुद्धा झालेली आहे. मागणी मान्य आणि आर-एफ-टीवर स्वाक्षरी सुद्धा पूर्ण झालेली आहे. निधी बरोबर. वितरणाच्या विनंतीचे आर-एफ-टी काम पूर्ण झाले असून यंत्रणा पैसे पाठवण्यासाठी सरकारची सज्ज झालेली आहे. बरोबर. त्यानंतर राज्य सरकारनं नमोच्या 8व्या हप्त्यासाठी 1,800 कोटी रुपयांची तरतूद केलेली आहे. हो, 1,800 कोटी रुपये शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये नमोच्या 8व्या हप्त्यापोटी येणार आहेत आणि 2 हप्ते जर एकत्र येणार असतील तर जवळपास 3,600 कोटी रुपये एकूण 3,600 कोटी रुपयांची तयारी राज्य सरकारला करावी लागेल आणि असे हप्ते शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येणार आहेत आणि हो, निधी सुद्धा मंजूर आता झालेला आहे आणि हप्ता हा 5 फेब्रुवारीपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येऊ शकतो. हो. अशी माहिती आहे सर. आणि सर एक शेतकऱ्यांना मला सांगायचं आहे, आता तुम्ही जी माहिती दिली, तर तुम्हाला सुद्धा माहिती आहे की मी एक शेतकरी आहे आणि बरेचसे शेतकरी जे आहे ते आपल्याला कमेंट खराब करत आहे. म्हणजे तुम्ही खोटी माहिती देता, असे बऱ्याच शेतकऱ्यांच्या माध्यमातून म्हणण्यात येत आहे. हं. परंतु आपण शेतकऱ्यांना एक योग्य माहिती देतो आणि कसं असते की जे नवीन अपडेट येते आम्हाला त्याच्यानुसारच माहिती द्यावी लागते. तर शेतकरी हं. मित्रांनो, आपल्या चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर जास्तीत जास्त सबस्क्राईब करा. कारण की आपण माहिती जी आहे ते 100% आपण माहिती खरीच देतो. हो. तर सर जे आपला पुढील शेतकऱ्यांचा जो प्रश्न आहे, कारण की तुम्हाला तर माहीतच आहे आपण शेतकऱ्यांचे जे मुख्य प्रश्न आहेत तेच घेतो. हो.
तर आता जे आपला दुसरा प्रश्न आहे तो म्हणजे पीक विमा. पीक विमा कधी मिळणार? कोणकोणत्या जिल्ह्यांना मिळणार? आणि किती निधी वाटप होणार? त्याच्याबद्दल सविस्तर माहिती सांगा सर. सर सध्या तर पहिला प्रश्न असा आहे की पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये सरसकट वाटप होणार आहे. कारण की सरकारने सांगितले किमान 17,500 तरी पीक विमा वाटप होणार. पण पीक विमा वाटपासाठी राज्य सरकारने सगळी प्रक्रिया पूर्ण केलेली आहे. संपूर्ण राज्यातल्या 34 जिल्ह्यातील शेतकऱ्यांची हो. उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्राला सादर केलेली आहे. राज्य सरकारनं विमा कंपन्यांना राज्य हिस्सा अनुदान सुद्धा दिलेलं आहे. म्हणजे याचा अर्थ असा की राज्य सरकारने पीक विम्याचं यंदाचं सगळी कामं जी आहेत पूर्ण केलेली आहेत. परंतु केंद्राच्या माध्यमातून अशी माहिती मिळत आहे की केंद्र सरकारच्या पीक विम्याच्या साईटवरती, संकेतस्थळावरती काही अडचण निर्माण झालेली आहे. त्यामुळे शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येऊ शकत नाहीत. बरोबर. आणि जोपर्यंत ही अडचण दूर होत नाही, तोपर्यंत शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये पैसे येणार नाहीत. आणि येणाऱ्या 2-3 दिवसामध्ये संपूर्ण प्रॉब्लेम सॉल्व्ह होऊन आणि हं. 5 फेब्रुवारीपर्यंत यंदाचा जो किमान सरसकटचा पीक विमा सरकारने मंजूर केलेला आहे, हो. तर तो वाटप होणार आहे. जसं की आपण जर पाहिलं तर 94 लाख शेतकऱ्यांनी यंदाचा पीक विमा भरलेला आहे आणि 94 लाख शेतकऱ्यांनी 521 कोटी रुपयाचा राज्य हिस्सा 521 कोटी रुपयाचा स्वतः पोटी शेतकऱ्यांनी हिस्सा भरलेला आहे आणि राज्य सरकारचे 1850 कोटी रुपये सरकारने ऑलरेडी दिलेले आहेत. प्रशासकीय बरोबर. खर्च सुद्धा पीक विम्याचा जो सरकारने दिलेला आहे. परंतु आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून जी उंबरठा उत्पादनाची माहिती जी विमा कंपन्याला मिळाली किंवा सरकारला मिळाली आहे, त्यानुसार आता क्लेमचं कॅल्क्युलेशन करणं आता विमा कंपन्यांच्या माध्यमातून सुरू आहे. हो. क्लेम कॅल्क्युलेशन अवॉइडेड असं शेतकऱ्यांना ते स्टेटस चेक केल्यावर दिसत आहे. आता येणाऱ्या बरोबर. काही दिवसामध्ये ते अमाउंट दिसायला सुरुवात होईल आणि अमाउंट दिसल्यावर तेवढी अमाउंट तुमच्या खात्यामध्ये येईल. आता हं. याच्यामध्ये आपण जर पाहायला गेलं तर उंबरठा उत्पादनाची माहिती सोयाबीन असेल, मूग असेल, उडीद असेल, ज्वारी असेल, बाजरी असेल, मका असेल, या सर्व पिकाची उंबरठा उत्पादनाची माहिती केंद्र सरकारला ऑलरेडी सादर झालेली आहे. पण कपाशी आणि तूर या 2 पिकाची उंबरठा उत्पादनाची माहिती अद्यापपर्यंत सरकारने गोळा केली नाही. कारण की ही पिके दीर्घ कालावधीची पिके आहेत. त्यामुळे फेब्रुवारी-मार्चमध्ये कपाशी आणि तुरीची उंबरठा उत्पादनाची माहिती सरकार गोळा करेल, नंतर केंद्राला सादर करेल आणि हो. नंतर पीक विम्याचं वितरण होईल. पण बरोबर. सध्या जे आहे तर सोयाबीन म्हणजे ज्या पिकाची माहिती केंद्राला गेलेली आहे, तर ती वेबसाईट सुरळीत झाल्यावर या पिकाच्या पीक विम्याचं वितरण सरकारच्या माध्यमातून होणार आहे. आणि बरोबर. ज्या जिल्ह्यामध्ये जसं नुकसान आहे, जसं की राज्य सरकारने आकडेवारी सांगितली की बाबा राज्यातल्या 34 जिल्ह्यापैकी असा कुठलाच जिल्हा नाही ज्याच्यामध्ये 34% पेक्षा कमी नुकसान आहे. हं. त्यामुळे मिनिमम 34% नुकसान असलेल्या जिल्ह्यामध्ये किमान हेक्टरी 17,500 रुपयाचा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरित होणार अशी माहिती सुद्धा मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या माध्यमातून देण्यात आलेली होती सर. हो. आणि आपण जर पाहायला गेलं तर मग असा पीक विमा शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये येतो का? हा सुद्धा पाहण्यासारखा आहे. परंतु ज्या वेळेस उंबरठा उत्पन्नाच्या माहितीनुसार उंबरठा उत्पन्नाच्या आधारे पीक विमा मिळत असतो त्यावेळेस पीक विमा कमीच मिळत असतो असं पीक विमा जाणकारांच्या माध्यमातून बोललं जात आहे. हो. आता बघूया पीक विमा वाटप किती होतो. पण जोपर्यंत पीएमएफबीवाय म्हणजे प्रधानमंत्री फसल पीक विमा योजनेच्या संकेतस्थळावरती प्रॉब्लेम्स अडचणी दूर होत नाहीत, तोपर्यंत पीक विमा वाटप होणार नाही अशी माहिती आपल्याला कळत आहे. आणि एकूण शेतकऱ्यांना हा पीक विमा लवकरच मिळणार कारण की सध्या जिल्हा परिषद पंचायत समितीच्या निवडणुका आहेत. त्यामुळे हं. या निवडणुकीच्या अगोदर जर सरकारने पीक विम्याचे पैसे दिले तर शेतकऱ्यांचे मत परिवर्तन या सरकारकडे होऊ शकतं असं सरकारला वाटतं हो. आणि सरकारचा असा समज आहे. त्यामुळे असं वाटतं की बाबा पीक विमा 5 फेब्रुवारीपर्यंत किंवा 5-6 फेब्रुवारी नंतर शेतकऱ्यांच्या खात्यामध्ये वितरणाला सुरुवात होईल असं वाटतं सर. बरोबर सर. आणि सर तुम्ही शेतकऱ्यांनी एक महत्त्वपूर्ण आणि डिटेलमध्ये माहिती दिल्याबद्दल धन्यवाद सर. नक्कीच सर. धन्यवाद.